काकडीचं थालीपीठ करूया। हे बघा आता काकडी मी ही खिसून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घालणार। काकडीला स्वतःचं पाणी भरपूर असतं, त्यामुळे जेवढं पुरेल तेवढं त्याच्यात घालायचं ते। आता मी हे पीठ त्याच्यात एक वाडगाभर घेतलेलं आहे। सुरुवातीला मी थोडं घेणार आहे, लागलं तर मग परत घेता येतं। त्याच्यात कोथिंबीर घ्यायची आहे घालून। त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे चवीपुरतं। तांबडं तिखट थोडंसं जास्त घालायचं, कारण काकडी थोडी गोड असते। त्याच्यानंतर धने जिऱ्याची पावडर किंवा गोडा मसाला घालायचा। आणि हे आता मी आणि त्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं थोडंसं, म्हणजे कुरकुरीतपणा येईल। तुम्हाला वाटलं तर तांदळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ घातलं तरी चालतंय, पण मी फक्त ज्वारीचे करणार आहे। त्यात थोडीशी हळद घालायची। आता हे मी सगळं मिक्स करून घेते आणि मग दाखवते करून। आता आपण थालीपीठ तयार झालेलं आहे काकडीचं, ते मस्तपैकी वाढून घेऊया। त्याला मध्ये दुमडा असं चीर पाडली ना की ते लगेच दुमडलं जातं। हे बघा असं कसं छान पचलेलं आहे बघा। या खाऊन घ्यायला। त्याच्यावर लोणी किंवा अमूल बटर घालायचं, छान लागतं। लसणाची चटणी, दही, लोणी आणि थालीपीठ, काकडीचं थालीपीठ खाऊन बघा, करून बघा, मस्त लागतं। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।